हल 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 माइक हल माइक ची हल 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 माइक ची आजच्या आमच्या वारीचे प्रतिस्पर्धी शाहीर योगेश कातकर सह सूरज कातकर यांनी या ठिकाणी येऊन आपलं ओळखपत्र सादर करायचंय आणि आमची प्रश्नपत्र देखील घेऊन द्यायची. आणि म्हणून या ठिकाणी जमलेले माझे रसिकजन म्हणजे हा माझा परिवार आहे. या ठिकाणी हे माझे कलाकार आणि हा माझा रसिकजन हा पूर्ण एक रंगदेवतेचा कलाकार आहे. म्हणून हे रंगदेवते हे रंगनटेश्वरा माझ्या या संपूर्ण परिवारासाठी हा अजान पामर तुझ्याकडे याचना करतो. मला काय म्हणायचं लक्षात आहे. सौख्य मागो सदा ऐसे वरदान दे. सौख्य मागो सदा ऐसे वरदान दे. परिवारास या जीवन तू छान दे. परिवारास या जीवन तू छान दे. ना पडावी कधीही कशाची कमी. ना पडावी कधीही कशाची कमी. धनधान्याचे कोठार ते महान दे. धनधान्याचे कोठार ते महान दे. परिवारास या जीवन छान दे. परिवारास या जीवन छान दे. महापुरुषाच्या चरणी करीतो अरदास. महापुरुषाच्या चरणी करतो अरदास. नित्य घडावी सेवा हेची दान दे. नित्य घडावी सेवा हेची दान दे. परिवारास या जीवन छान दे. परिवारास
जन्मदात्या माय पित्याला प्रणाम करून परमपिता परमेश्वराला ध्यानी मने ठेवून 14 विद्या 64 कलेचा अधिपती लाडक्या गजाननाला वंदन करून रंगदेवता या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री राजे शिव छत्रपतींना मानाचा मुद्रा करून राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊला मानाचा मुद्रा करून राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू महाराष्ट्राचा ठाण्यावा हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक पिंपळवाडी विकास मित्र मंडळ मुंबई ग्रामस्थ कासे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून शक्तिपूर्ण नाटकाचा संगीत सामना आयोजित करण्यात आला आहे। या ठिकाणी आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। या ठिकाणी आम्ही शक्तिवाले नवयुक्त तरुण मंडळ नृत्य कला पथक चांदिवडेवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायवा प्रेक्षकांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। या ठिकाणी या अलोट गर्दीमध्ये काही कलावंत ख्यातनाम शाहीर देखील उपस्थित आहेत। त्यामध्ये आमचे गुरुवर्य समाज आदरणीय किशोरजी धनावडे, आदरणीय तेजल पवार गोसाळजी, त्याचप्रमाणे सुराकर मास्करजी असे अनेक शाहीर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा। आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या साथीने ज्यांच्या संगीताच्या साथीने अपुरे घेऊन जात आहे ते माझे ढोलकेपट्टू शुभम सावंत, सौरभ तटकरे, कीबोर्ड मास्टर संदेश गोसाळ, ऑक्टोपॅड मास्टर पंकज दादा, बँजो मास्टर प्रणेश शिगवान आणि आजचा हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे साऊंड सिस्टीम मास्टर पड्याळ दादा या सर्वांना मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या गावचे प्रमुख म्हणून आदरणीय सतीजी नलावडे, आदरणीय विजयजी रामापूरकर, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय प्रभाकर धनावडेजी आणि सुभाष धनावडेजी तसेच कीर्तिराज सागवेकरजी या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्वांना मानाचा मुद्रा करून मी माझ्या पहिल्या बाजूला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी ज्यांची माझ्यासोबत म्हणजे आम्हा शक्तिवाल्यांसोबत एक झुंजार होणार आहे ते आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय योगेशजी कातकर, सहशाहीर सूरज कातकर यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या वारीला सुरुवात करतो।
कणाकणात भरले रूप तुझे अविनाशी साकार आहे रचनाकार या सृष्टीचा तूच देवा निर्गुण निराकार आहे करता करता तुझं सूर्य तुला सारण्यात आहे तूच सांग देवा निष्पाप जीव व्यर्थ का जात आहे खरंच आज तुम्ही आम्ही पाहिलं चालू वर्षामध्ये किती अशा घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये निष्पाप जीवांना आपला जीव आपला प्राण गमवावा लागलेला आहे आणि त्या सर्व घटना तुमच्या आमच्या ज्ञात आहेत आणि त्या निष्पाप जीवांना त्यांचा जीव का घेतला याची या परमेश्वराला या निराकार निर्गुणाला ईश्वराला एक अजान बालक म्हणून एक प्रश्न विचारत आहे एक हाक देत आहे खरंच या बालकाची जी हाक आहे तुझ्या कानावरती पोहोचू दे आणि पुन्हा असं कोणाच्या बाबतीत नको घडू दे हीच एक अरदास आहे ही एक प्रार्थना आहे का तू हिरावले निष्पाप जीवाला का तू हिरावले निष्पाप जीवाला करुणेचा सागर कुठं हरवला करुणेचा सागर कुठं हरवला का तू पाप जीवाला जन्म येण्याआधी तूच गर्भामध्ये 9 महिने तुझी श्वास पुरविला
छेवा काळाने औचित हा डाव साधिला छेवा काळाने औचित हा डाव साधिला अंग संग असून तुला पाहिला काकुळी डावळे काय झाला काय झाला ना कधी तुला निर्दयी पाहिला काकुळी डावळे काकुळी रोहित अर्थ स्वराने आज विनवितो तुला रोहित अर्थ स्वराने आज विनवितो तुला नको रोजा करू जीव हारावला काकुळी डावळे बोल श्री गजानन महाराज की जय जागे वाले अखंड भानुदास घराण्याचा श्री छत्रपती शिवाजी महाराज चांदिवडेवाडीच्या महापुरुषा तुझा
हॅलो या ठिकाणी खरंच या रसिक प्रेक्षकांमध्ये तुमच्या आमच्या गावचे देखील रसिक प्रेक्षक जमलेले आहेत आणि खरं तर हे शेतीचे दिवस आहेत आणि या शेतीच्या दिवसात ते आपली शेतीची कामं आटपून या ठिकाणी कार्यक्रम पाहायला आले, रंगदेवतेची सेवा करायला आले। आज ते देखील शेतीची पूर्ण कामं आटपून खरंच आता काही दिवसाने प्रत्येकाच्या घरी बापाचे आगमन होणार आहे आणि त्याच आतुरतेत हा माझा शेतकरी असेल त्या आशयाचा गण आहे। नटली ही धरती निसर्गाने सारी गणरायाच्या आगमनाची किमया ही न्यारी। काना रांगोळी दिसते घराघरांच्या दारी आणि मुस्कावरी वैसोनी येणार माझ्या गणरायाची स्वारी। जब तुम आ जाते हो मेरे सामने, जब तुम आ जाते हो मेरे सामने। काय म्हणायचं लक्षात सुद्धा पडता श्रावणाच्या रिमझिम सरी, सप्तरंगाची कमाल अंबरी। पडता श्रावणाच्या रिमझिम सरी, सप्तरंगाची कमाल अंबरी। वर्षकाठीचा हुल लागे अंतरी, करण्या सुख वर्षाव येणार बाप्पा भुवरी। वर्षकाठीचा हुल लागे अंतरी, करण्या सुख वर्षाव येणार बाप्पा भुवरी।
रंगाची कमान वर्षकाठी सारे अंतरी करण्या सुखवर जाव येणार बाप्पा भुवरी वर्षकाठी सारे अंतरी करण्या सुखवर जाव येणार बाप्पा भुवरी विश्वासा धरी बसला आमच्या ध्यान मंदिरी बसला हे पाहत सुंदर रूप तुझे नवी वेळे चेतनाया घेऊन नवी वेळे चेतनाया घेऊन नवी वेळे चेतनाया तुझे पाऊल पडता धरतीवरी दिनसारा मनाचा दूर करी तुझे पाऊल पडता धरतीवरी दिनसारा मनाचा दूर दासरोही सतती छाया धरी कर्ण सुखवर जाव येणार बाप्पा भुवरी वर्षकाठी जाऊ लागे अंतरी कर्ण सुखवर जाव येणार बाप्पा भुवरी बर्फाचा वनाची झिपसरी सप्तरंगाची कामाला अंबरी बर्फाचा वनाची झिपसरी सप्तरंगाची कामाला अंबरी वर्षकाठी जाऊ लागे अंतरी करण्या सुखवर जाव येणार बाप्पा भुवरी वर्षकाठी जाऊ लागे अंतरी कर्ण सुखवर जाव येणार बाप्पा भुवरी वर्षासाठी जाऊ लागे अंतरी करण्या सुखवर जाव येणार बाप्पा भुवरी
सलगी तुऱ्याच्या कार्यक्रमामध्ये गवळणीमध्ये काहीच वेगळंच असतं नाही का? पण आज या ठिकाणी मी माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना प्रेमाची गवळण गाणार आहे. आजकाल प्रेम हा विषय जास्त चाललेला आहे नाही का? प्रेमाची गवळण. बुवा काय बोलायचंय लक्ष असू द्या. तूच माझा सखा श्रीहरी मी तुझी राधिका. ठिकाणा तूच माझा सखा श्रीहरी मी तुझी राधिका. प्रीत जुळली तुझी न माझी नको सांगा या रसिका. रसिकेच्या हुशार आहे त्यांना सगळं समजतं आहे की नाही? मोहविले मन तू माझे करुणे प्रेमाचा वादा. मोहविले मन तू माझे करुणे प्रेमाचा वादा. नात प्रेमाच तुझं माझ सदैव असंच राहू दे मुकुंदा. स्वर मुरलीचे धुंद गाणी आले. स्वर मुरलीचे धुंद गाणी आले. मन हे भूलले कुंजवरी रंग प्रेमाचे कान्हा जीवनी बहरले. बंद स्नेहाचे विश्वासाचे साऱ्या जगिया उमटले.
समोरच्या गोवाला एकदम प्रेमाची गवळण दिली आहे ना. कातकर गोवा लक्ष असू द्या, मी प्रेम दिलंय ना, तुम्ही पण प्रेमच करा. वायफाय फक्त बडबडू नका. या ठिकाणी खास ढोलकी वाद्यासाठी या ठिकाणी गवळण झालेली आहे आणि गवळीनंतर विचारला जातो तो प्रश्न. तुरेवाले शाही यांना मी माझ्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे, परंतु माझ्या रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी प्रश्न वाचत आहे. भैरवाच्या संदर्भात नवमातृका नोंदल्या जातात. भैरवाच्या संदर्भात नवमातृका नोंदल्या जातात, तरी महाभारताच्या स्कंदाला अनुचर असलेल्या 192 मातृकांपैकी अशा 2 मातृका कोणत्या आहेत ज्या गावांच्या चौरस्त्यावर ग्रामदेवतेच्या रूपात आढळतात? त्या 2 मातृकांची नावं काय आहेत बुवा सांगायचं आहे.
त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय विजय धामापूरकरजी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळ त्यांचं अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. मी पाना नडला मूर्खाला मनी धरून आला मोठ बाप. मी पाना नडला मूर्खाला मनी धरून आला बाप मोठ. जेव्हा कापली याची बोट झाला आले नस याचाच ओट. जेव्हा कापली याची बोट झाला आले नस याचाच ओट. बुवा पदाकडे लक्ष असू द्या. अगदी सोपा विषय आहे. एप्रिल 1963 रोजी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट कापली होती आणि त्यावेळी शाहिस्तेखानाचा झालेले शाहिस्तेखानाची परिस्थिती झालेली आहे ती आहे. विषयाला भरकडवू नका. बुवा लक्ष असू द्या शब्दाकडे फक्त. मी पाना नडला मूर्खाला मनी धरून आला मोठ बाप. मी पाना नडला मूर्खाला मनी धरून आला मोठ बाप. जेव्हा कापली याची बोट झाला याचाच ओठ. जेव्हा कापली याची बोट झाला याचाच ओठ. मी पाना नडला मूर्खाला मी पाना नडला मूर्खाला मनी धरून आला मोठ बाप. मी पाना नडला मूर्खाला मनी धरून आला बाप मोठ. जेव्हा कापली याची बोट झाला याचाच ओठ. जेव्हा कापली याची बोट झाला याचाच ओठ. शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांना पाहिलं त्याची अवस्थाच बेकार करायची हो. त्याला समोर मरण दिसत होतं. मरण म्हणून पाऊस समोर मरणाचं दार. पाऊस समोर मरणाचं दार. याने धरली घरची वाट. याने घरची वाट. जेव्हा कापली याची बोट झाला याचाच ओठ. जेव्हा कापली याची बोट झाला याचाच ओठ. जेव्हा कापली याची बोट मी पाना नडला मूर्खाला मी पाना नडला मूर्खाला मनी धरून आला बाप मोठ. मी पाना नडला मूर्खाला मनी धरून आला बाप मोठ. जेव्हा कापली याची बोट झाला याचाच ओठ. जेव्हा कापली याची बोट झाला याचाच ओठ. जेव्हा कापली याची बोट झाला हॅलो. या ठिकाणी कादंबरी चांदेवडे आणि समीक्षा आगरे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. आम्ही नाचमंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे मावळती बाचीमवाडी अध्यक्ष सुभाष सकाराम बाची यांच्याकडून सुद्धा कार्यक्रमासाठी 501 रुपये आले. मी बुवांना प्रश्न देखील दिलेला आहे आणि खरं म्हणजे आमचे कोकण भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आदरणीय कैलासवासी गंगाराम बेंडू गोताडजी यांना पुण्यस्मरण करायचं राहून गेले आहे. तर त्यांना देखील मी पुण्यस्मरण करतो आणि या ठिकाणी
आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझी पहिली बारी मी संपवतो. जय हिंद. हा